टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। संदीप जरा वाईट घेतोय, माईक बंद कर। माईक 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 बंद बंद कर, बंद बंद। राजकारणातल्या व्यस्त कार्यक्रमातून सुद्धा तुम्ही क्रिकेटचा आनंद लुटला, आज काय प्रतिक्रिया असेल? आजचा सामना हा आम्ही विरुद्ध जिल्हा प्रशासन असा होता आणि खेळाडू अतिशय जिल्हा प्रशासनामध्ये अतिशय तरबेज खेळणारे होते, छान खेळणारे होते आणि म्हणून त्यांनी हा सामना जिंकला, त्याबद्दल त्यांचं मनापासून मी कौतुक करतो। आजचा सामना हा खऱ्या अर्थानं आम्ही प्रशासनासाठी खेळलो, कारण जे प्रशासन 24 तास जनतेच्या सेवेसाठी तत्पर असतं त्या प्रशासनाला देखील कुठेतरी विरंगुळा मिळावा, त्यांचा देखील क्रीडा क्षेत्रातला अनुभव, कला क्षेत्रातला अनुभव हा आम्हाला सगळ्यांना बघता यावा म्हणून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्या नेतृत्वाखाली त्यांची टीम होती आणि रत्नागिरीतले आम्ही सगळे राजकारणी एकत्र होऊन जवळजवळ 15 ते 20 वर्षानंतर हा सामना आम्ही खेळलो। परंतु आमच्यापेक्षा उजवी त्यांची बॅटिंग होती, बॉलिंग होती आणि म्हणून त्यांचं मी मनापासून कौतुक करतो। पण समाधान पालकमंत्री म्हणून मला एवढ्यासाठीच आहे की या सगळ्या प्रशासनातल्या लोकांना कायमस्वरूपी आम्ही आदेश देऊन कामाला लावत असतो आणि जनतेची ते सेवा करत असतात। आज त्यांच्याबरोबर खेळून आम्हाला देखील समाधान वाटलं की ही जनतेच्या सेवेसाठी असलेली यंत्रणा आज मैदानावर खेळत होती आणि अतिशय चांगल्या पद्धतीचा खेळ त्यांनी आम्हाला करून दाखवला आणि त्याचमुळे आमचा पराभव झाला। थोडं राजकारणाकडे वळूया। काल तुम्ही जो मुद्दा उपस्थित केला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्यासंदर्भातला, तोच मुद्दा मनसेकडे पाहायला मिळतोय। पण शर्तींवरती या ठिकाणी राज ठाकरे एकत्र येतील अशी शक्यता वर्तवली जात नाहीये, काय सांगता? नाही, काल आपण जर राजसाहेबांची पूर्ण मुलाखत जर बघितली असेल, मी काय राजकीय विश्लेषक नाही, पण पूर्ण महेश मांजरेकरांनी घेतलेली जर मुलाखत बघितली असेल तर त्याच्यामध्ये त्यांनी अनेक युतीमधले किस्से सांगितले आणि कशा पद्धतीनं महाराष्ट्र हा आमच्या सगळ्यांपेक्षा मोठा आहे हे राजसाहेबांनी सांगण्याचा प्रयत्न केला। परंतु युती कोणाबरोबर करावी हा राजसाहेबांचा आणि त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे। पण मी जे वाचलं आहे, जे मी ऐकतो, जो राजसाहेबांचा या महाराष्ट्राला अनुभव आहे, ते स्वतःचा विचार असणारे आणि स्वतःचा विचार कधीही बाजूला न करणारे एक नेते आहेत। कोणी कोणाबरोबर युती करावी हा जरी प्रश्न असला तरी मला जे काय थोडंफार कळतं राजकारणातलं त्याच्यावर मी तुम्हाला सांगितलं की राजसाहेबांना अटी घालून नमवणं एवढं सोपं नाही आणि म्हणून अटी घातल्यानंतर राजसाहेब कोणाबरोबर युती करतील असं मला वाटत नाहीत। आणि अटी काय आहेत? शिंदेसाहेबांबरोबरचा संपर्क तोडावा, शिंदेसाहेबांना जेवायला बोलू नये, शिंदेसाहेबांकडे जेवायला जाऊ नये, देवेंद्रजींना घरी बोलवू नये, देवेंद्रजींच्या घरी जाऊ नये। मला असं वाटतं हे राजकारण आहे का? तरी देखील तो 2 युबीटीच्या नेत्यांचा आणि मनसेच्या नेत्यांचा प्रश्न आहे। परंतु काल मनसे नेते संदीप देशपांडेंची देखील मी मुलाखत बघितली आणि त्याच्यानंतर त्यांचे नेते अमेय खोपकर यांचं देखील ट्विट बघितलं। त्याच्यामुळे ह्या मुलाखत आणि ट्विट बघितल्यानंतर तुमच्या बरंचसं लक्षात आलं असेल। पण मला असं वाटतं की काल जे मी सांगितलं, अटी शर्ती घालून झुकणारे राज ठाकरे आहेत असं मला वाटत नाही। त्याच्यामुळं युती करायची की नाही हा त्यांचा प्रश्न आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनीसुद्धा नातेसंबंधामधून जर 2 नेते हे एकत्र असतील तर स्वागत केलेलं आहे, हे बघायला आवडेल आम्हाला। काल आमच्या पक्षाची देखील आम्ही भूमिका सांगितली ना, मी हे तुम्हाला सांगितलं की विधानसभेच्या निवडणुकीला जे बारामतीमध्ये घडलं त्यावेळी देखील आमची स्टेटमेंट हीच होती की कुठच्याही कौटुंबिक वादामध्ये, आणि तो राजकीय जरी असला तरी आम्हाला पडायचं नाही, कुटुंब ही एक संघ असली पाहिजेत आणि त्याच्यातनं कुटुंबाची जी काय मानसिकता आहे ही एकत्र येण्यासाठी असेल तर सगळ्यांनाच त्याचा आनंद होईल। परंतु त्याच्यावर टीका टिप्पणी करणारे आम्ही नाहीत आणि एकनाथ शिंदेसाहेब देखील नाहीत। तर याच मुद्द्यावरनं मनसैनिक आणि उद्धव ठाकरे सेना याच्यामध्ये जुंपलेली पाहायला मिळते, वाकयुद्ध तयार झालेलं पाहायला मिळते। कोण म्हणते अशी युती होऊ नये, कोण म्हणते युती व्हावी म्हणून। नाही, मला जी मुलाखत महेश मांजरेकरांनी घेतली त्याच्याबद्दल मी जे राजकीय थोडाफार अभ्यास करतो त्याच्यामध्ये ती जी मुलाखत होती ही स्वतःची भूमिका प्रेझेंट करणारी मुलाखत होती आणि त्याच्यामध्ये मुलाखत घेताना तिथं मनसेच्या प्रमुखांनी असं सांगितलं की आमच्यातले वाद जे आहेत हे महाराष्ट्रापेक्षा छोटे आहेत आणि खरंच आहे ना, पण त्याची लिंक कशी जोडली गेली, का जोडली गेली, कशामुळे जोडली गेली मला काय माहीत नाही। पूर्ण ती मुलाखत बघितली आणि त्याच्यानंतर म्हणजे कदाचित सकारात्मक राजसाहेब देखील बोलले असतील,
पण त्याच्यानंतर त्या मुलाखतीला कशा पद्धतीनं म्हणजे कमी लेखण्यात आलं समोरच्यांकडनं की अटी शर्तीवरच ते आमच्यासोबत आले पाहिजेत, भाजपाबरोबर त्यांनी बोलता कामा नये. मला असं वाटतं की आपण जेव्हा प्राथमिक शाळेमध्ये असतो आणि दोन भावांमध्ये किंवा दोन मित्रांमध्ये भांडणं होतात, त्यावेळी एक मित्र ज्यावेळी सांगतो की तुला माझ्याबरोबर यायचं असेल तर तू त्याच्याबरोबर बोलायचं नाही, तू ह्याच्याबरोबर बोलायचं नाही, हे सगळं राजकारणामध्ये सुरू झालेलं आहे. पण याचा विचार करण्याएवढे राजसाहेब खरोखरच मोठे आहेत आणि त्यांच्याबद्दल किंवा त्यांच्या युतीबद्दल मी बोलणं योग्य नाही. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होते. मराठी माणसासाठी हे एकत्र येण्यासाठी असं म्हटलं जातं किंवा मराठीचा मुद्दा पुढे केला जातो. नाही, मराठीचा मुद्दा पुढे करत असताना त्या दोघांनी काय करायचं हे मी कसं काय सांगू शकतो. मी एकच सांगू शकतो की आमची युती जी आहे, आमची महायुती जी आहे ती अभेद्य आहे. आमचे नेते, मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब असतील, आमचे महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील आणि अजितदादा असतील, यांची युती अभेद्य आहे. काल मुख्यमंत्री महोदयांनी देखील सांगितलेलं आहे. आणि महायुतीमध्ये आम्ही सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था जिंकू असं देखील देवेंद्रजींनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की तिन्ही नेत्यांचं मन हे घट्ट आहे, एकत्र आहे, कॉन्क्रीट आहे. त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आम्ही महायुतीच्याद्वारे लढून सगळ्या जिंकू हा विश्वास मला देखील शिवसेना म्हणून आहे. चला